चॅलेंज वगैरे देण्याच्या काही गोष्टी चालू होत्या. कोणाशी पंगा वगैरे घेताय, काय घेताय शासनाशी. बघा, आम्ही कोणाशीच पंगा घेत नाही. आमच्या अधिकारात जे आहेत ते आम्ही ते वापरतो. आणि यापूर्वी देखील आम्ही म्हणजे आपण सभागृहातच आहे, सर्वानुमते असो किंवा बहुमताने असो, तो मत सभागृहाचाच असतो, महापालिकेचाच असतो. आणि ही महापालिका जे अधिकारात आहे त्या दृष्टीनेच आपला निर्णय घेत असते. महापालिका हा राज्य शासनाचा विभाग आहे, राज्य शासनाच्या आधिपत्याखाली चालते. तर महापालिका राज्य शासनाच्या आधिपत्याखाली चालत नाही. राज्य शासनाचे काही अधिकार आहेत ते राज्य शासनाचे आहेत आणि महापालिकेचे अधिकार आहेत महापालिका. त्यांचे अधिकार स्वतंत्र आहेत, महापालिकेचे अधिकार स्वतंत्र आहेत. कुठल्या बाबतीत राज्य शासनाची मंजुरी घ्यायची ते राज्य शासनाची मंजुरी घेऊ, कुठल्या बाबतीत महापालिका स्वतः स्वायत्त आहे त्या बाबतीत महापालिकांनी. आता आपण इलेक्शनचा फॉर्म भरतो तेव्हा फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी अचूक पद्धतीने भरतो. कॉलम भरला की नाही, हा पेपर जोडला की नाही, हे नवी मुंबईमध्ये राहणारा पाहिजे. नवी मुंबई राहणार म्हणजे नवी मुंबईच्या मतदार यादीमध्ये नाव पाहिजे. मतदार यादी म्हणजेच या अधिकाऱ्यांची फिडर कॅडर. काय ही मतदार यादी म्हणजे फिडर कॅडर. त्या फिडर कॅडरच्या बाहेरून कोण घेतला म्हणजे तो नवी मुंबईच्या बाहेरचा झालो निघतो. तर अशा बाबतीत सुरजजी पाटील साहेबांनी आपलं म्हणणं त्या ठिकाणी स्पष्ट केलं. पण शिवरामजी पाटील साहेब कसे एकदम शासन आणि महापालिकेमध्ये लावायचं आहे की आयुक्त आणि महापालिकेमध्ये लावालावी करायची आहे, तर आम्ही तुम्हाला त्या बाबतीत उत्तर देणार नाही. कारण की आम्हाला तो वाद तुमच्या तोंडातून घेऊन आमच्या तोंडात घेऊन तो वाढवायचा नाही. आमचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे लोकांची सेवा करायची आणि या शहराचा विकास करायचा. पण काही बेकायदेशीर घडत असेल, काही चुकीचं घडत असेल, त्याला वाचा फोडण्याचं आमचा अधिकार देखील आहे आणि आमचं कर्तव्य देखील त्या ठिकाणी. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आवाज देखील उचलू, गरज पडली तर आम्ही न्यायालयात देखील जाऊ. तुम्हाला एक सांगतो की सभागृहाने न्यायालयात जायचा विचार केला किंवा निर्णय घेतला तर आयुक्त साहेब स्वतः राज्य शासनाच्या विरुद्ध न्यायालयात जातील. हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला जाऊन दाखवेन. काय निवेदन कशाला? तुम्हाला जाऊन दाखवेन. नाही, तो आपल्या अधिकाराचा भाग आहे, तो महापालिकेचा अधिकार आहे. या बाबतीत सुरजजी पाटील साहेबांनी काही माहिती प्रस्तुत केली, पण प्रशासकीय काळामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे. आणि यामध्ये 45B हा पूर्णतः राज्य शासनाच्या अधिकारामध्ये मोडतो, पण त्याला काही नियमावली वगैरे आहे. जसं म्हणाला की इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार हा आपला नाही, तो फक्त न्यायालय त्या ठिकाणी करू शकतो. पण विधी विभागाचा यासाठी आपण अभिप्राय घेऊ शकतो. त्यामुळे माझी महापौर मॅडमला विनंती आहे, सभाध्यक्ष मॅडमला विनंती, या बाबतीत आपण एक विधी विभागाचा आपण अभिप्राय घेऊ, कायदेशीर अभिप्राय घेऊ. बरोबर आहे? आणि त्यानंतर पुन्हा आपण याच्यावर चर्चा करू.